नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महारविवारच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. महारविवारच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागर रागानेच रूममधून बाहेर निघून जातो. हे सर्व दृश्य सावनीने पाहिलेलं असतं. आता सागर नक्की चिडून का गेला आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच आता सावनी ही सागर आणि मुक्ताच्या नकळतच त्यांच्या बेडरूममध्ये येते. आता ज्यावेळी सावनी येऊन पाहते तर आरशावर अभिनंदन सागर आणि हार्ट काढलेलं असतं. तर आता सावनी म्हणते, अच्छा, म्हणजे सागर रागवण्याचं चिडण्याचं कारण हे आहे तर. परंतु तू सागर काळजी करू नकोस, हे हार्ट लवकरच तुटणार आहे आणि ते मी तोडणार आहे. परंतु हे हार्ट तुटण्या अगोदरच मी पुसून टाकलं तर, असं म्हणत आता सावनी ही ड्रॉवरमध्ये असणारे टिश्यू पेपर घेते आणि हार्ट आणि अभिनंदन सागर हे सगळं काही पुसून टाकण्याचा प्रयत्न करत असते. आता हे सगळं काही सावनी रागानेच पुसत असते आणि म्हणू लागते, मुक्ता, आज फक्त मी हे असं नाव पुसून टाकत आहे, परंतु लवकरच सागरच्या आयुष्यातूनही मी तुला असंच पुसून टाकणार आहे. असं म्हणत सावनी रागानेच ते सगळं काही पुसून टाकते. दुसरीकडे पाहायला मिळतं आता मुक्ता ही रूमच्या दिशेनेच येत असते. त्याचवेळी स्वाती मुक्ताला आवाज देत म्हणते, अगं मुक्ता, मी तुला हेच विचारणार होते की आपण गजरे तर मागवले आहेत, मम्मीच्या नेहमीच्या गजरेवालीजवळूनच गजरे मागवले आहेत, परंतु गजरे कदाचित कमी असतील, आरतीला हवे तेवढे जरी भेटले तरी चालतील ना? तर मुक्ता म्हणते, हो. आता ह्या सगळ्याची चाहूल सावनीला लागलेली असते. सावनीच्या लक्षात येतं की मुक्ता ही रूममध्येच येत आहे आणि म्हणूनच सावनी तिथे लपून राहते. सावनी पूर्णपणे घाबरून गेलेली असते, तिला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर आता मुक्ताच्या वेळी रूममध्ये येते आणि आरशावर अभिनंदन सागर आणि हार्टचा लोगो पुसलेला असतो. हे पाहून तिला धक्काच बसतो. मुक्ता म्हणू लागते, हे नक्की कोणी केलं आहे? तर आता सावनी पायानेच टिश्यू बाजूला करते, कारण जर मुक्ताला समजलं की आपण इथे होतो तर आपल्याला मुक्ता जिवंत सोडणार नाही हे सावनीला चांगलंच माहीत असतं आणि म्हणूनच सावनी ही घाबरतच पायाने टिश्यू बाजूला करते. तर आता मुक्ता मनाशीच म्हणते, सागरच्या मनात नक्की काय चालू आहे काहीच कळत नाही, कारण काल सागरचं वागणं, दारू पिऊन येणं आणि आज असं वागणं, म्हणजे सागर नक्कीच कोणत्या तरी विचारात आहेत. नक्कीच काहीतरी असं घडलं आहे की ज्यामुळे सागरला त्रास होत आहे. आता हे सगळं काही मला शोधून काढावं लागेल. तर दुसरीकडे इंद्राताई विचारात असतात. तर स्वाती आवाज देत म्हणते, अगं मम्मी, आपण जो साखरेचा पुडा आणणार आहोत तो साखरेचा पुडा कोमल खरीच बनवणार आहे की आपण विकत आणणार आहोत? परंतु इंद्राताईंचा काही लक्ष नसतो. आता पुन्हा एकदा स्वाती विचारते, अगं मम्मी, काय झालंय? परंतु इंद्राताईंचं लक्ष नाही आणि म्हणूनच आता स्वाती इंद्राताईंना भानावर आणते आणि विचारू लागते, मम्मी, अगं काय झालंय? एवढा आनंदाचा दिवस आहे आणि तू अशी नाराज का आहेस? तर इंद्राताई म्हणतात, काही नाही ग, मी तर लकीसाठी शेवंताची भाजी रूपा पाहिली होती. अगं खरंच खूप दिसायला छान होती आणि नाच पण मस्त करते आणि हो, आपल्यातलीच आहे. परंतु मुक्ताने तर ती गळ्यात मारली आपल्या. तर आता स्वाती म्हणू लागते, मम्मी, अगं असं नको ना बोलूस, आज एवढा आनंदाचा दिवस आहे, मग आपण हसत खेळत एन्जॉय करूया ना? तर इंद्राताई म्हणतात, हो ग, आता तर आपण काहीच करू शकत नाही. लकीने सगळा घोळ घालून ठेवला आणि त्यानंतर मुक्ताने ते सिद्ध केलं पुराव्यासहित. त्यामुळे आता तर आपल्या हातात काहीच नाही. आणि त्यात सागर मला म्हणाला, मम्मी, हो बोलायचं, म्हणून मी होकार दिला. कसं आहे ना, काही झालं तरी मी सागरचा शब्द नाही डावलू शकत, त्याला नाही अडवू शकत आणि म्हणूनच मला या लग्नासाठी होकार द्यावा लागला. खरं तर इंद्राताई या लग्नासाठी थोड्या नाराज असतात. त्याचवेळी तिथे आरती येते. आता आरती खूप छान तयार होऊन आलेली असते. तर आता स्वाती आरतीचं कौतुक करत म्हणते, आरती, अगं तिथेच का उभी आहेस, ये ना आतमध्ये, असं म्हणत ती आरतीला घेऊन येते आणि बसायला देते. तर आता आरती खूप छान दिसत असते. त्याचवेळी मुक्ता तिथे येते आणि म्हणते, हो ना, खरंच खूप छान दिसते, मी तिला म्हणाले होते टेन्शन घेऊ नकोस, खूप छान दिसणार आहेस. आणि हो आरती, खरंच खूप छान दिसतेस आणि आता कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही, आता सगळं काही नीट होणार आहे असा विचार करत स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर आता मुक्ता ही आरतीला विचारते, आरती, अगं आईला सांगितलंयस का, आई येणार आहे का? तर आरती म्हणते की हो, आईशी बोलणं माझं झालं आहे, फक्त तिला आणायला कोणी गेलं असतं तर इंद्राताई म्हणतात, कशाला कोणी आणायला जायला पाहिजे? अगं रिक्षा आहेत ना, रिक्षाने यायला सांग, रिक्षा तर काय आमच्या गेट समोरच थांबतात. आता मात्र स्वाती आणि मुक्ता शांतच होतात. तर आता मुक्ता म्हणते, मम्मी, नको, तसं काहीच नको, तसंही आशूला मी साखरपुड्याचं आमंत्रण दिलंच आहे आणि आशू येणारच आहे, मग येता येता आरतीच्या आईलाही घेऊन येईल. असं म्हणत मुक्ता म्हणते, एक मिनिट, मी आशूला फोन करून तसं कळवते. आता मुक्ता ही आशूला फोन करते. तर आशू म्हणतो, बोला मॅडम, काय हुकूम? तर मुक्ता म्हणते, काय रे आशू, माझं एक काम करशील का? तर आशू म्हणतो, हो हो करेन ना, सांग तरी. तर आता मुक्ता म्हणते, मी आरतीचा तुला ॲड्रेस पाठवून ठेवते, आरतीच्या घरी जायचं आणि तिच्या आईला घेऊन यायचं आहे. आशू, तू घेऊन येशील का त्यांना? तर आशू म्हणतो, हो ना, का नाही येणार, तू सांगितलं आणि मी नाही करणार असं कधी होणार आहे का? तू काळजी करू नकोस, मी आरतीच्या आईला नक्कीच घेऊन येईन. आणि अजून काही घेऊन यायचं आहे? बँड, बाजा, बरात, घोडा वगैरे काही हवं असेल तर
तर मुक्ता म्हणते नाही नाही या, त्याची आता तरी काही गरज नाही, लग्नात नक्कीच गरज पडेल आणि तेव्हा गरज असेल ना तेव्हा मी तुला नक्कीच कळवेन, आता सांगितलंय ना तेवढंच काम कर. आशू पुढे काही बोलणारच तर मुक्ता ही आशूला म्हणते आशू 1 मिनिट, मला गुरुजींचा कॉल येत आहे, मी तुला नंतर फोन करेन. असं म्हणत आता मुक्ता ही आशूचा फोन ठेवते आणि गुरुजींना फोन करते. तर आता गुरुजी आणि मुक्ताचं बोलणं झाल्यानंतर इंद्राताई मुक्ताला विचारतात अगं काय झालंय. मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते काही नाही, गुरुजींना येण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. इंद्राताई म्हणतात चालेल ना. कोमलने साखरपुड्यासाठी स्पेशल साखरेचे पुडे बनवलेले असतात तर सर्वजण आता कोमलचं कौतुक करू लागतात. कोमल म्हणते आता आपण अजून एक करू शकतो, रिंगसाठी आपण काचेच्या बाउलमध्ये असं काही डेकोरेशन केलं तर चालेल का. तर मुक्ता म्हणते हो ना चालेल ना, खूप छान आयडिया आहे. कोमल सर्वांना म्हणते लकीचा साखरपुडा होणार आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये, लकी आणि साखरपुडा खरंच. तर त्यानंतर आता मुक्ता म्हणते हो ना, कधी आपल्याला वाटलंही नव्हतं की एवढ्या लवकर लकीचं लग्न होणार. तर आता स्वाती म्हणू लागते परंतु मला एक कळत नाही लकी कुठे राहिलाय, कारण आता तर तो विड्याची पानं आणि नारळ आणण्यासाठी खाली गेला होता परंतु अजूनपर्यंत तो आलाच नाहीये. तर आता कोमल म्हणते येईल ग, कसं आहे ना आज त्याचा साखरपुडा आहे म्हणून थोडं टेन्शनही असेल त्याला, परंतु येईल नक्कीच. आणि आज त्याचा साखरपुडा आहे, आपण सर्वांनी खूप एन्जॉय करायचं आहे. तर सर्वजण लकी आणि आरतीचा साखरपुडा असतो, सर्वजण एकत्र मिळून साखरपुड्याची अगदी जय्यत तयारी करत असतात. तर आता मुक्ता म्हणते मी आलेचा, असं म्हणत मुक्ता रूममध्ये निघून जाते. तर दुसरीकडे सावनी ही हॉलमध्ये आलेली असते. आता हॉलमध्ये साखरपुड्याची तयारी पाहून आणि सर्वांना हसत खेळत पाहून सावनी मनाशीच म्हणते करा, आनंद साजरा करायचा आहे ना अगदी आनंदाने करा. आणि कसं आहे ना हा आनंद काही वेळापुरताच आहे, हा आनंद ही मज्जा सगळं काही थोड्या वेळापुरतं, कारण नंतर होणार आहे धम्माका. असं म्हणत आता सावनी तिच्या हातामध्ये असणारा कागद सर्वांच्या नकळतच डायनिंग टेबलच्या मॅट खाली लपवून ठेवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर तयार होण्यासाठी ज्यावेळी आपले कपाटातील कपडे घेण्यासाठी जातो त्याचवेळी सागरचा लक्ष मुक्ताच्या साडीवर पडतो. आता ती साडी मुक्ताने आशूला मिठी मारताना नेसलेली असते आणि म्हणूनच सागरची खूप चिडचिड होऊ लागते. सागर ती साडी हातात घेतो आणि त्याला घडलेला सर्व प्रसंग आठवू लागतो. मुक्ता ही आशूच्या मिठीत असते. हे सर्व काही दृश्य सागरच्या डोळ्यासमोर येतं. आता मात्र सागरला खूप राग येतो. सागर मुक्ताची साडी फेकून देतो. सागरला मुक्ताच्या वागण्याचा खूप राग येत असतो आणि म्हणूनच तो सर्वच साड्या बाहेर फेकून देत असतो. आता त्याच वेळी तिथे मुक्ता येते. आता हे दृश्य पाहून मुक्ताला तर धक्काच बसतो. मुक्ता सागरला विचारते सागर तुम्ही हे काय करत आहात, तुम्ही असं का वागत आहात. सागर म्हणतो हो का, मी का वागत आहे हे तुला चांगलंच माहीत आहे, तरी सुद्धा तुला असंच दाखवून द्यायचं आहे का की माझीच चूक आहे. तर मुक्ता म्हणते सागर नक्की काय झालंय, अहो नीट आणि स्पष्ट बोला ना, तुम्ही जर काही बोललातच नाही तर मला कसं कळणार आहे की तुमच्या मनात नक्की काय चालू आहे. सागर म्हणतो हो मी बोलणारच आहे आणि स्पष्टच बोलणार आहे. तर आता मुक्ता विचारते सागर तुम्हाला काय झालंय नक्की, तुम्ही असं का वागताय. सागर म्हणतो की माझं डोकं फिरलंय ना म्हणून मी असं वागतोय, परंतु नक्की काय घडलंय हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे पण तुम्हाला ते मान्य करायचंच नाहीये. मुक्ता म्हणते सागर कशाबद्दल. सागर म्हणतो की हो थांबा, मी थोड्या वेळातच सगळं काही सर्वांसमोर स्पष्टच बोलणार आहे. तो त्या अगोदर माझ्या कपाटामध्ये तुमचे असणारे सर्व साड्या बाहेर ठेवायच्या आहेत, माझ्या कपाटात तुमची एकही वस्तू नको. आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता ही सागरला विचारते सागर अहो बोला ना नक्की काय झालं आहे. परंतु सागर काहीच न बोलता तिथून निघून जातो. आता सागरच्या अशा वागण्यामुळे मुक्ताला खूप त्रास होत असतो. मुक्ताचे अश्रू अनावर होतात. मुक्ताला काहीच कळत नाही की नक्की सागर असा का वागत आहे. परंतु स्वतःचे अश्रू बाजूला ठेवून मुक्ता ही साखरपुड्यासाठी बाहेर येते. आता मुक्ता तर बाहेर येते परंतु मुक्ताचा कशातच लक्ष लागत नसतो. राहून राहून ती खोलीकडे पाहत असते. सागर का असा वागत आहे काहीच मुक्ताला कळत नसतं. परंतु सावनी ही मुक्ताकडे पाहत म्हणते वा मुक्ता, अगं आज तर घरामध्ये एवढा खूप छान कार्यक्रम होणार आहे आणि तुझा चेहरा असा पडलेला का आहे. मला तर चांगलंच माहीत आहे की तुझा चेहरा असा का पडला आहे म्हणत आता मुक्ताकडे पाहत सावनी हसू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं साखरपुड्याची तयारी चालू असते. तर इंद्राताई मुक्ताला आवाज देत म्हणतात मुक्ता ग हळदी कुंकवाचा करंडा घेऊन ये. आता मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते की हो मम्मी मी घेऊन येते. असं म्हणत आता मुक्ता ही हळदी कुंकवाचा करंडा आणण्यासाठी जात असते. परंतु त्याच वेळी सावनी ही मुक्ताच्या समोर येऊन उभी राहते. आता सावनी ही मुद्दाम म्हणून मुक्ताला डिवसण्याचं काम करत म्हणते मुक्ता अगं काय झालंय, तुला कसला त्रास होतोय का, तुला कोणी काही बोललं आहे का.
अगं बघ ना, तुझा चेहरा किती उतरला आहे. कोणी काही बोललं असेल तर सांग ना. आणि हो, माझ्या एक्स सासूबाईंना सांग, म्हणजे त्याला तेच शिक्षा देऊ शकतात, ओरडतील ना. म्हणूनच म्हणत आहे की माझ्या एक्स सासूबाईंना सांग. मुक्ता, अगं बोल ना काहीतरी. मुक्ता मात्र काहीच बोलत नसते. सावनी विचारते, मुक्ता गं काय झालंय, तुला एवढा त्रास कशाचा होतोय? मुक्ता काहीच न बोलता पुढे निघून जाते. मात्र सावनीला या सगळ्याचाच खूप आनंद वाटत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सागरही साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी तयार होऊन बाहेर आलेला असतो. तर आता सर्वजण म्हणतात साखरपुड्याची तयारी तर झाली आहे, सर्वजण आले आहेत, परंतु लकी कुठे आहे? तर स्वाती म्हणते, हो ना, बराच वेळ झाला आहे आणि पानही आणून दिली नाहीयेत. लकी नक्की कुठे गेला आहे कोणाला काहीच कळत नसतं. सर्वजण लकीची वाट पाहत असतात. तर सागर म्हणतो, थांबा मी त्याला कॉल करतो. असं म्हणत आता सागर लकीला कॉल करण्यासाठी घेतो. इंद्राताई सागरला म्हणतात, सागर अरे फोन कर आणि त्याला विचार पानं आणण्यासाठी जंगलात गेलायस का? तर सर्वजण हसू लागतात. सागर लकीला फोन करत असतो, परंतु लकी काही फोन उचलत नसतो. इंद्राताई विचारतात, सागर अरे काय झालं आहे? तर सागर म्हणतो, अगं लकी फोनच उचलत नाहीये, किती वेळ झाला मी लकीला फोन करण्याचा प्रयत्न करत आहे, फोनही लागत आहे, परंतु लकी फोनच उचलत नाही. आता मात्र सर्वांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता सावनी आपले डाव खेळायला सुरुवात करते. सावनीने चिठ्ठी लपवून ठेवलेली असते, ती चिठ्ठी ती खाली टाकते आणि मग म्हणते, अरे बापरे, हे काय आहे? सावनी स्वतः ते पत्र हातात घेते आणि सर्वांना म्हणू लागते, हे तर पत्र आहे. तर इंद्राताई विचारतात, काय? तर सावनी म्हणते, हो ना, तुमच्या लेकाने लकीने लिहिलेलं पत्र. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. तर इंद्राताई सागरला म्हणतात, सागर अरे जा ना, बघ कसलं पत्र आहे. आता सागर सावनीच्या हातातील पत्र घेण्यासाठी जाणार, परंतु त्या अगोदर सावनी म्हणते, नाही नको, मी पाहते ना, तसंही कोणी वाचलं तरी एकच असणार आतमध्ये. असं म्हणत आता सावनी स्वतःच लिहिलेलं पत्र सर्वांना वाचून दाखवत असते. त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं की मला माफ करा आणि मला शोधणं थांबवा. मी कुठेही लांब गेलेलो नाही, परंतु एवढ्यात घरीही येणार नाही, कारण मला हे लग्न करायचंच नाही. मी कुठेतरी थोड्या दिवसांसाठी बाहेर जात आहे, परंतु थोड्याच दिवसात मी घरी येईन, माझी काळजी करू नका. आणि तसंही मला हे लग्न करायचंच नव्हतं. मुक्ताबाईंनी सतत मला लग्न कर असा आग्रह करत होत्या आणि म्हणूनच मी लग्नासाठी तयार झालो होतो. सतत लग्न या विषयाने मला त्रास होत होता, माझी खुसमट होत होती आणि म्हणूनच मी घराबाहेर पडलो आहे. जर घरात राहिलो असतो तर मुक्ताबाईंनी माझं जबरदस्तीने लग्न लावून दिलं असतं की जे मला करायचंच नाही. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. किने आपल्या लग्नासाठी मुक्ताला जबाबदार धरलेलं असतं. आता हे सर्व समजताच मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. मुक्ताला या सगळ्या गोष्टीचा धक्का बसतो. तर आता पुढे लकी म्हणालेला असतो की मला हे लग्न करायचं नाही आणि मला यामध्ये पडायचंही नाही, त्यामुळे प्लीज मला कोणी शोधण्याचा प्रयत्न करू नका आणि माझ्यामुळे जर कोणाला त्रास झाला असेल तर मला खरंच माफ करा. परंतु हे सगळं काही मी मुक्ताबाईंच्या सांगण्यावरूनच करत होतो. मी मनापासून लग्नाला तयार नव्हतो किंवा मला हे लग्न करायचंही नाही आणि कोणतीही जबाबदारी स्वीकारायची नाही. मी लवकरच परत येईन, कोणीही माझी काळजी करू नका आणि शोधण्याचा प्रयत्न तर बिलकुल करू नका. लकीचं हे पत्र ऐकताच आरतीला खूप वाईट वाटतं. आरती खूप रडू लागते. तर मुक्ता ही आरतीला सावरण्यासाठी जाते, परंतु आरती ही मुक्ताला बाजूला करते आणि म्हणते, मॅम प्लीज. मुक्ता ही आरतीला समजावत म्हणते, आरती अगं प्लीज माझं ऐकून तरी घे. परंतु आरती मुक्ताचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. ती खूप रडत असते. इंद्राताई म्हणतात, पोरी तू रडू नकोस, हे सगळं काही तुझ्या मुक्ता मॅममुळेच झालं आहे. हे सगळं काही मुक्ता तुझ्यामुळे घडत आहे. मुक्ता तुला माहीत होतं की लकी या लग्नासाठी तयार नाही, तरी सुद्धा तू जबरदस्तीने लकीला हे लग्न करण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केलास. एवढंच नव्हे तर आरतीही या लग्नाला तयार नव्हती. मी तुला म्हणाले होते की जे काही व्हायचंय ते होऊ दे, केस तर केस, जे काही होईल त्याला आपण सामोरं जायचं आहे, परंतु या लग्नाच्या विषयामध्ये नको पडूस. परंतु नाही, तुला कोणाचं ऐकून घ्यायचंच नव्हतं आणि खरं तर तुला मीपणा मिरवायचा होता ना. मीच किती महान आहे, मीच काय काय करू शकते हे सर्वांना दाखवून द्यायचं होतं आणि त्या नादात तू आज काय करून बसलीयस मुक्ता. मुक्ता तू जे काही आज केलंयस ना ते अति झालं आहे. खरंच ही मला अपेक्षा नव्हती. तर मुक्तामध्ये, परंतु मम्मी तुमच्या समोरच लकी या लग्नासाठी तयार झाला होता ना, तोच तर म्हणाला की मी या लग्नासाठी तयार आहे. तर आता इंद्राताई म्हणतात की हो, परंतु तू सतत लग्न म्हणालीस म्हणून तो लग्नाला तयार झाला, नाहीतर लकीच्याही मनात हे लग्न नव्हतं आणि हे सगळं काही आज तुझ्यामुळे घडत आहे. अगं तुला काय करायचं होतं की लकी आणि आरतीचं लग्न लावून द्यायचं होतं आणि तुला दाखवून द्यायचं होतं की मी या दोघांना एकत्र आणलं आहे. परंतु पुढे जाऊन हे सुखात राहतील की नाही, हे एकमेकांना सांभाळतील की नाही, याचा एकदा तरी विचार केला होतास का? नाही, कारण तू फक्त स्वार्थीपणाने तुझाच विचार केला होतास. आता इंद्राताई मुक्ताला खूप काही बोलू लागतात. इंद्राताई म्हणतात की लकी म्हणत होता की मला लग्न करायचं नाही, तरी सुद्धा तू या आरतीला त्याच्यासमोर आणून उभं केलंस आणि म्हणालीस
ही लग्नाला तयार आहेत. अगं जर खरंच लग्नाला तयार असते तर आज लकी घर सोडून गेला असता का? आज लकीवर ही जी काही वेळ आली आहे ती फक्त तुझ्यामुळे आली आहे. तर इंद्राताई आता मुक्ताला दोष देत असतात, परंतु सागर एक शब्दही बोलत नाही. मुक्ता म्हणते मम्मी असं काहीच नाही, परंतु कोणीही मुक्ताचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. आता मात्र सावनीला तर खूप आनंद झालेला असतो. तर आता मुक्ताई आरतीला म्हणते आरती तू काळजी करू नकोस, मी लकीशी बोलेन आणि सगळं काही ठीक होईल. तर आता आरती म्हणू लागते मॅम तुम्ही या अगोदर सुद्धा हेच सांगितलं होतं आणि मला येऊनही हेच सांगितलं की लकीशी बोलले आहे, तो लग्नाला तयार झाला आहे. परंतु मॅम हीच गोष्ट खरी आहे की लकी माझ्यासोबत कधीही संसार करायला लग्न करायला तयार होणार नाही. मी लकीला चांगलंच ओळखते, परंतु मी तुमच्यावर विश्वास ठेवला हीच माझी मोठी चूक झाली. मॅम आज तुमच्या घरातील तुमच्यावर सर्वजण रागवले आहेत. लकी घर सोडून निघून गेला आहे. उद्या सर्वजण तुमच्याशी बोलतील, तुमच्यावरचा रागही दूर जाईल, लकीही घरी येईल. परंतु माझं काय? आज माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. मी आज एकटी ह्या सगळ्यासाठी लढत आहे. आज माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, परंतु त्याच्याशी कोणाचं काहीच नाही आहे का? आज तुम्ही सर्वांनी मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे आणि लकीने मला फसवलं आहे. ती मुक्ताला म्हणते मॅम तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, जर तुम्हाला मोठेपणा मिरवायचा असेल तर मिरवा, परंतु त्यासाठी एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. आता मात्र आरतीचं हे बोलणं ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. आरती रागानेच तिथून निघून जाते. तर मुक्ता ही आरतीच्या मागे मागे जात आरतीला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु आरती काही ऐकून घ्यायला तयारही नसते आणि थांबायलाही आरती रागानेच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे सागर ती चिठ्ठी तिथेच फेकून देतो आणि सर्वजण रूममध्ये निघून जातात. इंद्राताईंना लकीची काळजी वाटत असते, त्यांना खूप त्रास होत असतो. या सगळ्याचा मात्र सावनीला आनंदच झालेला असतो. आता सावनी मनाशीच म्हणते कळलं का मुक्ता, मोठेपणा मिरवायचा होता ना, तुला दाखवायचं होतं की सगळं काही मी एकटी करू शकते आणि आता बघ हे सगळं खर तुझ्यावर चिडलं आहे. सावनी हसतच म्हणते मला एकटीला पाडता पाडता आता मुक्ता तूच तर एकटी पडली आहेस. आदर्श सून होण्याचं स्वप्न खरं तर तुझी हौस फिटली की अजून आहे, असं म्हणत सावनी जोर जोरात हसू लागते. कारण आज मुक्ताची झालेली अवस्था पाहून सावनीला खूप आनंद झालेला असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं सागरची खूप चिडचिड होत असते. सागर रूममध्ये येतो आणि सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकू लागतो. त्याचवेळी सागरचं लक्ष बेडवर जातो. आता बेडवर एक ग्रीटिंग कार्ड असतं, तर त्या ग्रीटिंग कार्डमध्ये लिहिलेलं असतं सर्वच गोष्टींसाठी थँक्यू. परंतु ज्यावेळी सागर ग्रीटिंग कार्डवरील नाव पाहतो तर त्यावर असतं फ्रॉम मुक्ता टू आशय. आता मात्र सागरचा राग अनावर होतो. सागर रागानेच ते ग्रीटिंग कार्ड फेकून देतो आणि राग व्यक्त करू लागतो. मुक्ताचं वागणं सागरला बिलकुल पटत नसतं. दुसरीकडे आशू आरतीच्या आईला घेऊन सागरच्या घरी आलेला असतो. तर आता आशू आरतीच्या आईला म्हणू लागतो की हे आहे तुमच्या मुलीचं आरतीचं सासर. तर आता आरतीची आई म्हणू लागते मी मुक्ता मॅमना तर ओळखतच आहे, परंतु घरातील इतर माणसं चांगली आहेत ना? तर आशू म्हणतो की हो एकदम चांगली आहेत, अगदी फर्स्ट क्लास, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि मुक्ता तर इथे आहेच, ती तर तुमच्या मुलीच्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाही, चला तुम्ही, असं म्हणत आता साखरपुड्यासाठी आरतीच्या आईला घेऊन आलेला असतो. तर दुसरीकडे आरती ही रागानेच निघालेली असते. मुक्ता तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आरती काही थांबत नाही. त्याचवेळी आशू तिथे आरतीला थांबवतो आणि विचारतो नक्की काय झालं आहे. तर आता आईला पाहताच आरतीला अश्रू अनावर होतात. तर आता आई विचारू लागते आरती अगं काय झालं आहे. आरतीच्या आईलाही आरतीची खूप काळजी वाटत असते. आरतीची आई म्हणू लागते माझी मुलगी का रडत आहे, तुम्ही तर मला म्हणाला होता की तिचा साखरपुडा आहे. तर आता आरती म्हणते साखरपुडा मोडला आहे आई. तर आता हे ऐकल्यानंतर आरतीच्या आईला धक्काच बसतो. आरतीची आई विचारते काय. आता मात्र आशूलाही काहीच कळत नसतं. तर मुक्ता आशूला म्हणते कारण लकी घर सोडून निघून गेला आहे, फक्त घरामध्ये एक पत्र सापडलं आहे. की म्हणाला आता मुक्ता काही बोलणारच. तर आता आरती म्हणू लागते त्याला माझ्याशी लग्नच करायचं नाहीये. तर मुक्ता म्हणते नाही आरती असं काहीच नाहीये, अगं तो खरंच मनापासून लग्नाला तयार होता आणि तू तर स्वतःच मनापासून तयार झाली होतीस ना. अगं मी तुला फोर्स केला नाही तर त्याला कशी करेन. आणि हो मी त्याला 1-2 वेळा म्हणाली असेल की लग्न कर, परंतु मी त्याला फोर्स केला नाही किंवा जबरदस्तीही केली नाही की तू लग्न कर. तर आरती मुक्ताला म्हणते की हो तुम्ही जबरदस्ती केली नाही, परंतु तुम्ही लकीला सतत सांगत राहिलात लग्न कर लग्न कर, आणि म्हणूनच जबरदस्तीने तो लग्नासाठी तयार झाला होता. आणि शेवटी काय झालं, त्याने लग्नासाठी तयारी तर दाखवली आणि ऐन साखरपुड्याच्या वेळी तो इथून गायब झाला, पळून गेला. झालं ना तुमच्या मनासारखं. मुक्ता म्हणते आरती असं काहीच नाहीये, अगं हे सगळं काही नीट होणार आहे, माझ्यावर विश्वास ठेव. आरती म्हणते आता मला कोणावरच विश्वास ठेवायचा नाहीये आणि मॅम प्लीज मला अशी आश्वासनं देऊ नका. मी तुमच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे, परंतु
आता असं होणार नाही. तर आता मुक्ता म्हणते, आरती अगं ऐकून तरी घे. परंतु आरती काही न ऐकून घेता आईला घेऊन तिथून निघून जात असते. तर आता आशू म्हणू लागतो, थांबा मी तुम्हाला ड्रॉप करतो. तर आरती आशूला म्हणते की त्याची काहीच गरज नाही, आम्ही स्वतः जाऊ शकतो. तर आता आरतीची आई आशूला म्हणते, तुम्ही तर म्हणाला होता की माझ्या मुलीच्या डोळ्यात मुक्ता मॅम कधीही अश्रू येऊ देणार नाहीत. आता मात्र आशू शांतच होतो. तर आता आरती आईला घेऊन तिथून निघून जाते. तर आशू म्हणू लागतो, हे नक्की काय होऊन बसले, नक्की काय घडतंय. मुक्ता म्हणते की मला तर काहीच कळत नाहीये. आता मुक्ता आणि आशूला नक्की काय घडत आहे काहीच कळत नसतं. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागर दारू पिऊन घरी येतो आणि मुक्ताला म्हणू लागतो, सावनी अगदी बरोबर म्हणाली होती, तुम्ही मला कधीही सोडून जाऊ शकता. खरं तर तुमच्यासोबत लग्न करून मी मोठी चूक केली आहे. असं म्हणत सागर मुक्ताच्या अंगावर टॉवेल फेकतो आणि रागानेच तिथून निघून जातो. आता सागरच्या या बोलण्यामुळे मुक्ताला तर धक्काच बसतो. तर त्याच वेळी सावनी तिथे येते आणि म्हणू लागते, धाम धूम धूम धाम धूम धूम. खरंच दिवाळीचे फटाके दिवाळी अगोदरच वाजायला लागले आहेत. काय झालंय मुक्ता. असं म्हणत आता सावनी ही मुक्ताचं मंगळसूत्र पकडते आणि मुक्ताला विचारते, खेचू. तसं हे मंगळसूत्र कधीतरी तोडणारच आहे. तर आता मुक्ता ही सावनीचा हात पकडते आणि सावनीला म्हणते, काळ्या मनाच्या बाईला कधीही काळ्या मन्यांचं मंगळसूत्र कळणारच नाही आणि म्हणूनच हा गळा असा रिकामी आहे. पुन्हा जर माझ्या मंगळसूत्राला हात घालण्याचा किंवा माझ्या संसारात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न जरी केला तरी हा हात तोडून दुसऱ्या हातात देईन, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता मुक्ताने सावनीला चांगलाच धडा शिकवलेला असतो. आता मुक्ताचा तो दरारा पाहून सावनी मात्र चांगलीच घाबरलेली असते. आता मुक्ता सावनीचं सत्य सर्वांसमोर कशा प्रकारे आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.